शाळा सुरू झाल्यामुळे शाळेची सुट्टी संपली म्हणून काही नाराज दिसत नाही ना? आनंद आहे ना? आता अभ्यास जोरात करणार, चांगला अभ्यास करणार आणि खेळणार. मैदानी खेळ खेळता की नाही? मैदानी खेळ आपल्याला खेळायचे, मैदानी खेळ विसरायचं नाही, बरोबर? मोबाईल येतो त्याच्यावर जास्त लक्ष नाही द्यायचं. आपल्याला मैदानी खेळ खेळायचे आणि भरपूर अभ्यास करायचा, भरपूर खेळायचं पण आणि अभ्यास पण करायचा. तुला काय आवडतं? कुठला खेळ आवडतो? क्रिकेट. क्रिकेट तुला बरोबर. मग तुम्हाला काही काय आवडतं? तुम्हाला लंगडी. अच्छा, लंगडी जुना खेळ आपला. आणि दुसरं तुम्हाला काय आवडतं खेळ? खो खो आवडतो. काय आवडतो? अच्छा. आणि तुला कबड्डी खेळतो? तू खेळतो का? तिसरीचा छोटा वर्ग. आणि अभ्यास भरपूर करायचा. ही जिल्हा परिषदची शाळा आहे ना? मी पण नगरपालिकेच्या शाळेत शिकलो, नगरपालिकेच्या. आणि मग नगरपालिकेच्या शाळेत शिकला मग काय तो पुढे मोठा होत नाही का, असं काय तुम्हाला वाटतं? जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलेली मुलं पण खूप मोठी मोठी झाली. तुम्हाला माहित आहे राष्ट्रपती अब्दुल कलाम हे अशाच सरकारी शाळेत शिकले आणि देशाचे राष्ट्रपती झाले, हे माहिती आहे तुम्हाला? आणि आपल्या आताच्या राष्ट्रपती महोदय आहेत ना, द्रौपदी मुर्मूजी, या पण आदिवासी शाळेमध्ये शिकल्या, आदिवासी. आणि बघा राष्ट्रपती झाल्या. आपले प्रधानमंत्री पण मोदी साहेब अगदी गरिबीतून शिकले, सरकारी शाळेतून, आणि प्रधानमंत्री झाले. त्यामुळे तुम्ही पण जिल्हा परिषद शाळेत शिकून मोठं व्हायचंय तुम्हाला, बरोबर? होणार मोठं. तुम्ही जेवढा अभ्यास कराल तेवढं तुमच्या शाळेचं नाव होईल, मग या साताऱ्याचं नाव होईल, जिल्ह्याचं नाव, मग आपल्या महाराष्ट्राचं नाव होईल, मग देशाचं नाव होईल, बरोबर? त्यामुळे अभ्यासाचं काही टेन्शन घ्यायचं नाही. मला पण पहिल्या शाळेत गेल्यावर टेन्शन यायचं पहिल्या दिवस, आणि थोडं मग अरे शाळा आपली सुट्टी संपली, थोडा नर्वस व्हायचो. पण मग मित्र मिळाले, अभ्यास सुरू झाला की मग आपल्याला मजा यायची. समजलं की नाही? म्हणून सांगतो तुम्ही टेन्शन घेऊ नका. टेन्शन जाऊ द्या, पेन्शन घ्यायला, बरोबर? त्यामुळे खूप अभ्यास करा, खूप मोठे व्हा आणि देशात समोर बसा आता, बसा. एक ऑनलाइन आले का? इकडे घ्या. घर बाळा चला या चला.
तुम्ही या. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.